मंत्री असो किंवा नसो, आपण लोकांची सेवा करण्यासाठी ह्याच्यात आलेलो आहे. त्यामुळे एवढं मोठं मॅन्डेट असताना महाराष्ट्रामध्ये खूप मोठी आव्हान आहे. या क्वार्टरमध्ये GDP देशाचा कमी झालेला आहे. ग्रोथ 6-7 पॉईंटवरनं 5.2 वर आलेली आहे. त्यामुळे राज्यासमोर आणि देशासमोर खूप मोठी आव्हानं आज आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा होती की ह्या सरकारने ह्या इकॉनॉमी, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी याचे फार गांभीर्याने चर्चा करण्याची गरज आहे, पहिला मुद्दा. आणि दुसरा, ज्या बीड मध्ये जी घटना झाली आणि परभणीमध्ये जी घटना झाली, या दोन्ही घटनेचा मी जाहीर निषेध करते आणि देवेंद्रजींकडून अपेक्षा करते की महाराष्ट्राचे नवनिर्वाचित आत्ताचे मुख्यमंत्री म्हणून माझी अपेक्षा, एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी जरी मी त्यांच्या विरोधात असले तरी काही विषयांमध्ये आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेतलेच पाहिजेत आणि त्याच्यावर चर्चा होऊन महाराष्ट्राला उत्तर मिळालं पाहिजे की काय बीडला झालेलं आहे आणि काय परभणीला झालं. आणि कस्टोडियल डेथ वर तर उत्तरच आली पाहिजे.